वीरशैव समाजाचे संस्थापक महात्मा बसवेश्वर यांचा जन्म कर्नाटकातील विजापूर जिल्ह्यात इ.स. 1105 मध्ये झाला. जरी त्यांच्या जन्मकाळाबाबत मतभेद असले तरी त्यांचा जन्म वैशाखातील अक्षय्य तृतीयेला झाल्याचे मानतात. संत बसवेश्वरांनी कर्नाटक राज्याच्या धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक, साहित्यिक इतिहासात अमूल्य योगदान दिले आहे. बसवेश्वरांनी वयाच्या 8व्या वर्षी स्वतःची मुंज करण्याचे नाकारून समाजातील अनिष्ट परंपरेला विरोध केला. त्यानंतर गृहत्याग करून ते विजापुरातील कुंडल संगम येथे अध्ययनास गेले. त्यांना जात वेदमुनी हे आदर्श गुरु लाभले. तेथे 12 वर्षे त्यांनी वेगवेगळ्या भाषा, धर्म, तत्वज्ञान यांचा सखोल अभ्यास केला. संत बसवेश्वरांनी मंगळवेढ्यातील बिज्वल राजाकडे कारकुनाची नोकरी सुरू केली. अथक परिश्रम, कामावर अतूट निष्ठा यामुळे बसवेश्वरांची राजाचा कोषाधिकारी म्हणून निवड झाली. तेथे ते वेदशास्त्र, धनुर्विद्या आदी कलेत निपुण बनले. चाणाक्ष हुशार असल्याने राज्याचे प्रधान बनले. त्यांनी मंगळवेढ्यातून लिंगायत धर्माची स्थापना केली. संत बसवेश्वर कुंडल संगम येथील संगमेश्वराचे निष्ठावंत भक्त होते. त्यांनी ज्ञान, भक्ती आणि कर्म यांचा सुरेख समन्वय साधला. संत बसवेश्वरांनी जगातील पहिली शिवानंद मंडप किंवा अनुभव मंडप ही लोकशाही संसदेची स्थापना करून स्फूर्तिदायी कार्य केले. ही संसद 770 पुरुष स्त्रियांची महासभा होती. बसवेश्वरांनी या मंडपातील चर्चेच्या माध्यमातून लोकांमध्ये जागृती केली. बसवेश्वर व शरणांती मंडपातील चर्चा वचनाच्या स्वरूपात लिहिल्या. लोकांना बंधुभाव व विचार स्वातंत्र्याची प्रेरणा दिली. पुरुषांप्रमाणेच स्त्रियांनाही लिंगदीक्षेचा अधिकार दिला. सर्वसामान्य गोरगरीब जनतेला बसवेश्वरांनी सदैव आधार दिला. बसवेश्वरांनी श्रम व व्यवसाय हाच स्वर्ग हा सिद्धांत मांडला. समता हे प्रमुख सूत्र मानून धर्मप्रसार केला. सत्य, सदाचार, नीती, शील, दया, अहिंसेचा प्रचार समाजात केला. त्यांनी 12व्या शतकात ब्राह्मण मुलगी व चांभार मुलगा यांचा पालकांच्या इच्छेनुसार विवाह लावला. हे कार्य करताना त्यांना खूप विरोध झाला, पण बसवेश्वर डगमगले नाहीत. पुढे इ.स. 1167 मध्ये महान संत बसवेश्वर संगमेश्वराशी एकरूप झाले. संत बसवेश्वर यांच्या पुतळ्याचे भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लंडनमध्येही अनावरण केले आहे. संत बसवेश्वरांच्या अलौकिक कार्यामुळे त्यांना विश्वगुरू, विश्वविभूती, भक्तिभांडारी, महात्मा, क्रांतिकारक, महामानव, वचनकार, समाजसुधारक अशा अनेक पदव्या मिळाल्या आहेत. बसवेश्वरांची वचने आपल्याला सर्व भाषेत आज उपलब्ध आहेत. आजच्या समाजाला संत बसवेश्वरांचे कार्य प्रेरणादायी दिशादर्शक आहे.